मित्रांनो, एप्स्टीन फाईलबद्दल आज मी बोलणार आहे. एप्स्टीन फाईल 30 जानेवारीला ओपन झाली आणि जगामध्ये हाहाकार झाला. हजारो व्हिडिओ आपण पाहतोय. त्याच्यामध्ये लहान मुलींना मारलं जात आहे, त्याचबरोबर त्यांचं मांसही खाल्लं जात आहे, त्यांना रोस्ट करून. असे काही व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये स्पेशली असं दिसायला लागलंय सोशल मीडियामध्ये ड्रॅक्युला थेरी. काय आहे ड्रॅक्युला थेरी? बऱ्याच मूव्हीमध्ये आपण पाहतो, एखादा ड्रॅक्युला येतो आणि मुलांना, माणसांना त्या गळ्याचा घोट घेतो आणि रक्त पितो. ही थेरी काय सांगते? मानवाचं रक्त पिलं की ड्रॅक्युलाला लाईफ जास्त मिळते. आता ह्या थेरीमुळे आज जॅफ्री इप्स्टन ह्यानं जगामधील आर्थिक सक्षम असणाऱ्या लोकांना इन्व्हाइट केलं. ते कशासाठी? तर स्पेशली एक असं मेडिसिन त्यांना देण्यात येत होतं की त्याच्यामुळं त्यांचं लाईफ हे 60 वर्षाचं असेल तर 30 वर्षाचं लूक त्यांना मिळणार होतं. ह्याच्यासाठी जगामधील सर्व प्रतिष्ठित पैसेवाले लोक तिथं गेले. तिथं सेक्स रॅकेट सुद्धा चालवलं जायचं असं सोशल मीडियामध्ये दिसतंय, इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा दिसतंय. पण खरी थेरी अशी आहे की तिथं लहान मुलांना बोलवलं जायचं एज्युकेशन मसाजच्या नावाखाली आणि त्या मुलांना भीती दाखवायची. भीती दाखवल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये ॲड्रेनलिन सिक्रेट होतं. ॲड्रेनलिन म्हणजे काय आहे? ॲड्रेनलिन हार्मोन्स, ॲड्रेनलिन ग्लँड शरीरामध्ये असते. ती शरीरामध्ये आपल्या ॲड्रेनलिन सिक्रेशन करते आणि त्या सिक्रेशन अचानक घाबरल्यामुळं ते सिक्रेशन रक्तामध्ये मिश्रित होतं. आता ही थेरी काय सांगते? ती जी ॲड्रेनलिन ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर ते ब्लड काढलं जायचं बाहेर आणि नैसर्गिक ऑक्सिजनच्या ह्याच्यामध्ये ते मिक्स करायचं आणि ते प्रिझर्व करायचं. आणि त्या प्रिझर्व झाल्यानंतर ॲड्रेनोक्रोम म्हणून ते रसायन तयार होतं, ब्लड कॉम्पोजिशन. आणि ते घेतलं की वय कमी होतं अशी ती थेरी सांगते. ॲक्च्युली हे टेक्नॉलॉजिकली प्रूव्ह नाही आहे, परंतु ते त्या पद्धतीनं ॲड्रेनलिन ब्लड ऑक्सिजनच्या सानिध्यात आलं की ॲड्रेनोक्रोम नावाचं केमिकल तयार होतं आणि ते पिलं किंवा इंजेक्ट केलं शरीरामध्ये की वय वाढतं. आणि त्यामुळं जगामधले स्टॅफिन हॉकिंग सुद्धा त्याच्यामध्ये कुठंतरी फाईलमध्ये पाहायला मिळतात.